नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि जय शिवराय. आणि मंडळी, मी अशा एका कुटुंबाच्या घरी जाणार आहे ज्यांनी पूर्ण मुंबई आपल्या घरात उतरवलेली आहे. हां, बरोबर ऐकताय तुम्ही. साधारण जी माणसं असतात ती मुंबईत येऊन आपलं घर बनवतात, पण ह्या कुटुंबियाने आपल्या गणपती बाप्पाच्या देखाव्यासाठी आपल्या घरामध्ये पूर्ण मुंबई उतरवलेली आहे. तर आपण जाऊन बघणार आहोत नक्की काय आहे ते. मला सुद्धा खूप उत्सुकता लागलेली आहे. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस सांगतो. अ, हे कुटुंब, त्यांचं नाव आहे राहुल रोकडे आणि जान्हवी रोकडे. हे सायन प्रतीक्षानगर इथे राहतात. आनंद CHS म्हणून बिल्डिंग आहे, 304 नंबर. पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, मी आता त्या कुटुंबाच्या घराच्या बाहेर उभा आहे. त्यांचं नाव आहे राहुल रोकडे आणि जान्हवी रोकडे. आणि मी आता त्यांच्या घरी जाणार आहे आणि तुम्हाला त्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन देणार आहे. आणि हा आहे त्यांचा बाल गणपती. बघा, त्यांच्या हातामध्ये ती गणपतीची उंदरं आहेत आजूबाजूला आणि मोदक सुद्धा आहेत. किती छान गणपती, एकदम क्यूट गणपती. ही आहे एलिफंटा लेणी. बघा, सगळे सुट्टी आहे आज, सगळे गेलेले आहेत बघायला. त्यानंतर इथे आहे नेहरू तारांगर वरळीचं. हे सगळे जे काही त्यांनी इथे घडवलेले आहेत त्यांच्या गणपती बाप्पाच्या देखाव्यामध्ये, ही सगळी फेमस लोकेशन्स आहेत मुंबईमधली. हा आहे म्हातारीचा बूट, वाळकेश्वरला आहे. आणि हा आहे वरळी सीलिंग. बघा, घरामध्ये त्यांनी सीलिंग बांधलेलं आहे आणि बघू शकता एकदम त्याच्यामध्ये डिटेलिंग किती आहेत, गाड्या वगैरे सगळं, ज्या रोप्स आहेत प्रॉपर. त्यानंतर आपण आलेलो आहोत मरीन लाईन्सला आणि हे आहे तारापूरवाला मत्स्यालय. काही दिवसापूर्वी बंद होतं कामामुळे, पण चालू झालेलं आहे. आणि इकडे रोकडे फॅमिलीच्या घरी तर आहेच. आणि सर्वांनी नोंद घ्या, हा जो गणपती आहे हा 11 दिवसाचा असणार आहे. तुम्ही कोणीही भाविक येऊन याचं दर्शन घेऊ शकता, असं काकांनी मला सांगितलेलं आहे. ही आहे आपली राणीची बाग, वीर जिजाबाई भोसले उद्यान. आणि हे बघा, पेंग्विन पाण्यामध्ये तरंगत आहेत. आणि हा आहे गेट ऑफ इंडिया. बघा, किती छान डिटेलिंग आहे आणि म्हणजे मन एकदम मोहून जात आहे आपलं. आणि हा आहे आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पांचं मंदिर, म्हणजे ते आहे सिद्धिविनायक, बघू शकता. आणि हे आहेत आपले रोकडे फॅमिलीचे
गणपती बाप्पा, बाल गणेश. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता, त्यांना दरवर्षी घरगुती गणपतीबद्दल एक जी काही सजावट असते गणपतीची, त्याच्यात त्यांना एक पारितोषिक मिळत आहे. आणि यावर्षी सुद्धा कन्फर्म आहे. तर मंडळी हे बघू शकता माझ्या मागे रोकडे कुटुंबियांचा गणपती आहे, घरगुती गणपती आहे. आणि बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे. मी थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला याच्याबद्दल. तर काकांनी मला सांगितलं की ही जी सजावट करण्यासाठी जवळजवळ त्यांना एक 1.5 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. आणि जी अमाऊंट लागलेली ती मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण एवढं डेडिकेशन असतं प्रत्येकाचं. बघा आपल्या घरगुती गणपतीला किती म्हणजे जिव्हाळा आहे आणि किती काय काय करू शकतात एक आपलं मराठी माणूस, तुम्ही बघितलंय. तर मित्रांनो, जर तुम्हाला ह्या गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल प्रतीक्षा नगर सायनला. आनंद CHS म्हणून आहे, त्याचं 10 नंबरमध्ये 304 नंबर रूम आहे. राहुल रोकडे आणि जान्हवी रोकडे. आणि हा गणपती बाप्पा आहे रोकडे कुटुंबाचा, हा 10 दिवसाचा आहे. तर यामध्ये तुम्ही येऊन कधीही दर्शन घेऊ शकता, परंतु 10 ते 11च्या नंतर कोणी येऊ नका रात्री. त्याच्या आधीमध्ये तुम्ही कधी आलात तुम्हाला काका ऑलवेज वेलकम करतात आणि छान छान प्रसाद सुद्धा देतात. तर मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक तरी द्या, कारण ह्या ज्या कुटुंबियांनी बनवलेलं आहे ते खूप अप्रतिम आहे, त्याचं म्हणजे तोडच नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांकडे शेअर करा, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.